सगळे मस्त आहे ना. तर मी सई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नव्या एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे माझ्यासारख्याच ज्या कोणी नवीन आई होणार आहे, तर अशा सगळ्यांसाठीच माझा हा व्हिडिओ असणार आहे. तर आजचा व्हिडिओ आहे, तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल, तर मॅटर्निटी बॅग. जसं की लास्ट ट्रायमिस्टर चालू होतो किंवा 8व्या महिन्यापासून वगैरेच, मी तर बोले 8व्या महिन्यामध्येच वगैरे, की तुम्ही तुमची मॅटर्निटी बॅग ही पॅक करून ठेवली पाहिजेत. मला पण असं काहीतरी मला डॉक्टरने आधीच सांगितलं होतं की मे बी चान्सेस आहेत लवकर डिलिव्हरी होऊ पण शकते. सो मी माझी तयारी, जसं मी 8व्या महिन्याच्या व्हिजिटला गेली होती डॉक्टरांकडे, त्याच्यानंतरच मी माझी एक एक गोष्टी घ्यायला, प्रिपरेशन करायला सुरुवात केलेली होती. तर काय काय वस्तू लागतात मी स्वतःनी ॲक्च्युली माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या कोणी न्यूली मॉम आहेत, अशा सगळ्यांना विचारून मी माझ्या गोष्टी सगळ्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या मी बॅग पॅक करणार आहे. तर काय काय आहेत हे तुम्हाला पण दाखवते. तुम्हालाही माहीत करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिल्यांदा आहे ही डायपर बॅग. ही ॲमेझॉनवर तुम्हाला मिळून जाईल. ही खूप छान आणि भरपूर स्पेस असणारी आहे. त्याच्यामुळे मी ही खूप रिसर्च करून, विचार करून ही ऑर्डर केलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत. जे ही ओपन केली बॅग ही इथे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. एक मोठं खालपर्यंत पूर्ण स्पेस आहे आणि साईडला अशी इलॅस्टिकचे छोटे छोटे कप्पे दिलेले आहेत. सो त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तू ठेवू शकता. मी आता कशा ठेवणार आहे तेही तुम्हाला दाखवतेच. आणि त्याचबरोबर इकडे याच्यामध्ये आहेत अजून 3 पॉकेट्स दिलेत इन्सुलेटेड, जे दुधाच्या बॉटल्स वगैरे ठेवायला यूजफुल राहतात असे इथे दिलेले आहेत. आणि इकडे एक साईडला आहे हे आपले वेट वाईप्स वगैरे आहेत, ते त्याच्यासाठीचं एक दिलेलं आहे पॉकेट. आणि इकडे बॉटल वगैरे आपण पाण्याचे ठेवू शकतो. तर असं हे एक डायपर बॅग आहे. आणि ही मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आहे. ज्यांना ऑर्डर करायची असेल त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता त्या लिंकवरून. तर आता बॅगमध्ये सगळ्यात पहिलं हे जे आहे हे पॅम्पर्सचं डायपर आहे. हे टेप डायपर आहे. टेप डायपर मी ऑर्डर केलेलं आहे कारण बरेच मी रिव्ह्यूज पण चेक केले आणि त्याच्यामध्ये असं होतं की सुरुवातीला पॅन्ट्स वगैरे घालायला लहान मुलांना, म्हणजे अगदी न्यूबॉर्न बेबीज असतात, तर त्यांना थोडं डिफिकल्ट जातं आपल्याला. सो त्याच्यासाठी हे टेप डायपर ऑर्डर करायचे. म्हणून मी हे न्यूबॉर्नचे, आणि याचे रिव्ह्यूज खूप जास्त चांगले आहेत. सो मी न्यूबॉर्नसाठीचा हा जो एक स्पेशल पॅक मिळतो पॅम्पर्सच्या डायपर्सचा, तो मी ऑर्डर केला आहे टेप डायपर्सचा. हे सगळ्यात खाली ठेवून देते आहे मी. सुरुवातीला लगेच हे लागणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हे आहेत मदर्स पर्सचे वेट वाईप. हे नॉन फ्रॅग्रन्स आहे, त्याला कोणताही सुगंध वगैरे नाही आहे. हे प्लांट बेस्ड प्रोडक्ट्स आहेत यांचे. सो मी हे वेट वाईपचं एक 4चा एक पॅक मिळतो, तर तो ऑर्डर केला आहे. त्यातलं हे एक पॅकेट आहे. आणि ॲक्च्युली मी एक वेट वाईप यूज पण करून बघितलं काढून, त्यातून खूप छान आहेत, एकदम वॉटर बेस्ड आहेत. आणि त्याचं जे थिकनेस आहे वाईपचा तो खूप छान आहे. त्याच्यामुळे मी ऑर्डर केलं. हे पण अमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर आता याला जसं मी दाखवलं, मला साईडला कंपार्टमेंट्स आहेत आतमधून, त्यात मी हे ठेवून घेणार आहे एका साईडला. सो इझिली कोणाला, म्हणजे इझिली ॲक्सेसेबल असेल कोणी बॅग ओपन केलं तरी. त्याच्यानंतर हे काही छोटे छोटे कपडे आहेत. हे मी विकत नाही घेतलेले, हे सगळे जुनेच आहेत. तुम्ही बघू शकता. आमच्या घरी छोटा बाळ आहे, शंभू, माझ्या मोठे जावेचा मुलगा. तर त्याच्यासाठीचे किंवा तुळजासाठीचे जे छोटे छोटे कपडे घेतलेले होते आधीचे, जे यूज करून झालेले, त्याच्यामुळे ते सॉफ्ट झालेले आहेत. हे पुन्हा एकदा धुवून मी ठेवलेले आहे डेटॉलमधून काढून, आणि उन्हात छान सुकवून ठेवलेले आहेत. तर हे मी तिथेच एका साईडचे हे जे कंपार्टमेंट्स आहेत तिथे ठेवून देत आहे. त्याच्यानंतर हे टोपडी आहेत. हे मी अमेझॉनवरून ऑर्डर केलेले होते. 3चं हे पॅकेट होतं. कितीला केलं तर माझ्या लक्षात नाही आहे. ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे पण मी साईडचे, हे तर सुरुवातीला लागेलच, त्याच्यामुळे वरचेवरच ठेवते साईडच्या एका कंपार्टमेंटमध्ये. आणि हे काही लंगोटी आहेत, 5-6 आहेत, जास्त नाहीत घेतलेले. त्यानंतर हे कपडे आहेत. हे पण असे प्रॉपर सेट आहेत, लहान मुलांचेच असे, न्यूबॉर्नसाठीचे झबले बोलू शकतो आपण याला, असे आहेत.
अशी टोपी आहे, एक लंगोट आहे याच्यामध्ये, आणि हे असे झबलं बोलू शकतो याला, हे अशा टाईपमध्ये आहेत. तर हे मी सगळे प्रॉपर बॅगमध्ये ठेवलेले होते. याचे पण लिंक्स मी तुम्हाला शेअर करतेच. हे पण ऑनलाईन ऑर्डर केलेले आहे. हे सगळे कपडे धुवून डेटॉलमधून काढून सुकवून ठेवलेले आहेत. असे हे 2-3 सेट आहेत. आणि हे मी एका साईडला असे बॅगमध्येच ठेवलेले आहेत, कारण खूप छोटे छोटे कपडे असतात, इकडे तिकडे ते कशात काही मिक्स व्हायला नको आणि ऐन वेळेला कोणाची गडबड नको, सापडलं नाही असं व्हायला नको, म्हणून मी अशी एक छोटी बॅग घेतली आणि ह्या बॅगमध्ये हे सगळे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहे एक टॉवेल ऑर्डर केलेला आहे. आता मुलगा असेल मुलगी असेल माहीत नाही, सो मी कलर स्पेसिफिक अजिबात कुठल्याच गोष्टी घेतलेल्या नाही आहे. हे मी पर्पल कलरचं मुद्दाम ऑर्डर केलं आहे. हा टॉवेल आहे आणि यालाच असं हे पण आहे, स्वॅडल पण करू शकतो. हे जे छोटं येतं असं वरती अडकवतं, सो ह्याने रॅप पण करू शकतो आणि ॲज अ टॉवेल पण यूज करू शकतो. सो हे एक ऑर्डर केलेलं आहे. हे पण मी अमेझॉनवरूनच ऑर्डर केलं आहे. याची पण लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करते. हे असं प्लास्टिक पिशवीत घालून सेपरेट ठेवून दिलेलं आहे. सो ते काही गोष्टी ज्या आहेत त्या मला ऑर्गनाईज ठेवल्या की काढायला पण त्या बॅगमधून सुटल्या जातात, कोणालाही सापडलं नाही वगैरे असं झालं नको. मला माहीत नाही त्यावेळेला की मी त्या सिच्युएशनमध्ये असेल नसेल, पटकन मला कोणाला कुठली गोष्ट सांगू शकेल किंवा नाही, गरज पडेल तर. त्यामुळे मी असं व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं आहे. तर हे वरच्यावरच ठेवणार आहे. आणि हे स्वॅडलचं आहे. हे असं 5चा एक सेट आहे, तो मी ऑर्डर केलेला आहे. मोठे आहेत साईजला पण, तर हा एक सेट असा ऑर्डर केला आहे 5चा. व्हाईट कलरचे आहेत, मलमलचे आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत, त्यामुळे खूप छान आहे. हे केलेलं आहे, हे सुरुवातीला लागूच शकतं. आणि ही सगळी दुपटी आहेत. याच्यामध्ये सगळे जुन्या जे आपले कॉटनच्या साड्या वगैरे असतात त्याच्यापासून बनवलेले आहेत ते आहेत. एक 7-8 आहेत ते ठेवलेत, गरज पडू शकते, कारण असं मी ऐकलं की लहान बाळं सुरुवातीला खूपदा सुसू करतात वगैरे आणि हॉस्पिटलमधून असं काही मिळणार नाही आहे तिथे. सो मी हे 5-6 तर घेतलेले आहेत आत्ता सोबत, अजून पण एक आहेत, पण सध्याला मी हे घेते. त्याच्या आधी हे एक आहे, हे पण एक रॉम्परचं सेट ऑर्डर केलं होतं. हे असे आहेत, येलो कलरमध्ये घेतलेले आहेत. 3चा हा सेट आहे. हे पण मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेलं आहे. हे असे खूप क्यूट आहेत. आणि या हे मी ऑर्डर केलं याचं रिझन बिंग की आपण जेव्हा घरी येणार असू तर घरी येताना बाळाला काहीतरी एखादे छान ड्रेस असावा, त्याच्यामुळे मी ऑर्डर केलं. आणि जरी त्यावेळेला कोणी नवीन दिलेलं असेल तर लगेच नवीन घालता येणार नाही, कारण ते वॉश केलेलं नसेल किंवा काय, तर त्याच्यासाठी म्हणून मी हे नवीन ऑर्डर केलेत आणि धुवून वगैरे ठेवलेले आहेत. हे सगळ्यात खाली ठेवते की सुरुवातीला ते आपल्याला लागणार नाही आहेत. त्याच्यानंतर नॅपकिन्स आहेत. इथे 2-3 आपले नॉर्मल यूजचे जे नॅपकिन असतात ते घेतलेले आहेत. आणि हे जे आहेत कॉटनचे साड्यांचे जे कपडा असतो त्याचे छोटे छोटे कापून ठेवलेले आहेत, तसे काही आहेत ते ठेवते. तर हे जसं तुम्हाला दुपटे दाखवले होते मी आधी, ते दुपट्यांचं एक आहे पॅकिंग, ते ठेवलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये खूप स्पेस आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं सामान बसतं आहे. स्वॅडलचं हे सुरुवातीलाच लागू शकतं, त्यामुळे स्वॅडल, दुपटे आणि टॉवेल हे मी फरचेवरच ठेवते आहे. नंतर हे मिटन्स आणि बुटीज आहेत, त्याचे एक सेट आहे. तर हे पेअर पण मी साईडला जे तुम्हाला दाखवले ते बॅगच्या की असे इकडे इकडे कंपार्टमेंट आहेत, त्याच्यात मी वरचेवर ठेवते की लगेच हँडी असेल, ते कोणी बॅग ओपन केलं तरी त्यांना सापडून जाईल. तर तुम्ही बघू शकता माझ्या खूप सगळ्या वस्तू याच्यामध्ये एकदम छान फिट आलेल्या आहेत. मला अजिबात दुसरी बॅग करण्याची गरज नाही पडलेली. सो बेबीच्या सगळ्या काही इसेन्शियल्स आहेत ते इकडे मी पॅक करू शकले. ओके, सो अशी ही एक बॅग रेडी झालेली आहे. त्याच्यावर माझ्या बॅगमध्ये मी दाखवते. फार मोठी बॅग घेतलेली नाही आहे मी अजिबात. मी एक माझी सॅक आहे, त्या सॅकमध्ये मी सगळं सामान माझं ठेवणार आहे. तर बेसिकली हा एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये सगळं माझं इसेन्शियल मेकअप म्हणजे काय, तर आपलं मॉइश्चरायझर,
कोम, पुन्हा आपल्याला जे क्रीम, पावडर, कॉम्पॅक्ट तुम्ही जे काही यूज करत असाल ते. ऑफकोर्स डिलिव्हरी झाल्यानंतर तर हे तुम्हाला काही यूज करता येणार नाही, पण घरी येताना तर तुम्ही रेडी होऊनच व्यवस्थित छान याल. त्याच्यासाठी ह्या वस्तू लागतील. टूथब्रश, टूथपेस्ट, हे सगळं मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अजून घेतलेलं आहे म्हणजे हे 2 असे एक शॉल घेतलेली आहे. शॉल म्हणजे थंडी वगैरे नाही, आत्ता गरमीचेच दिवस आहेत, बट हे लागू शकते, त्याच्यामुळे एक शॉल घेतलेली आहे. आणि 1-2 मी असे आपले स्टोल जे असतात कॉटनचे ते घेतलेले आहेत. त्याच्यानंतर होमकमिंगसाठी जे घरी येताना नवीन ड्रेस घालतात कोणते, तर त्याच्यासाठी हे 2 मी नर्सिंग फ्रेंडली ड्रेसेस घेतलेले आहेत. आणि अजून डोक्याला वगैरे बांधतात रुमाल, खूप गरमी असेल त्याच्यामुळे ते होणार नाही आहे, त्याच्यासाठी मी एक कॉटन घेतलेलं आहे, कापूस, की तो त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि हॉस्पिटलमध्ये असताना तिथले तिथे ड्रेस असतात, किंवा त्याच्यासाठी अजून लागेल तर गाऊन ठेवायचे आहेत, गाऊन आणि टॉवेल, हे 2 मी याच्यात ठेवणार आहे. तिथे घालण्यासाठी तुमची एक चप्पल, या सगळ्या गोष्टी मी फक्त माझ्या बॅगमध्ये पॅक केलेल्या आहेत. तर जास्त काही घेतलेलं नाही आहे, आपल्याला तिथे काही कायमचं राहायला जायचं नाही. हॉस्पिटलमध्ये फक्त एक 2-3 दिवसासाठी 2च दिवस ॲक्च्युली इथे ठेवतात, 2 किंवा 3 दिवस ठेवू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त काही ठेवत नाही. तर उगाच जास्तीचं सामान घेऊन तुम्ही तुमचं बॅग उगाच जास्त गर्दी करून सामान घेऊन ठेवू नका. परत तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कोणी काही ना काहीतरी गोष्टी आणतच राहतं, तुम्हाला गिफ्ट्स येतात, खूप डबल गोष्टी होतात. आणि बेबी न्यूबॉर्नचे जे गोष्टी सगळ्या वस्तू घेतलेल्या असतात ह्या फार दिवस काही उपयोगाला येत नाही. 1-2 महिने झाल्यानंतर त्यांना इथे बसत नाहीत, ते कपडे नंतर त्याचं काहीच यूज होत नाही. सो घेताना अगदी कमी वस्तू घ्या की जे खरंच गरजेचे आहेत. अजून याच्यात बेबी प्रॉडक्ट्स मी काहीही घेतलेली नाही आहेत, मी आता घेणार पण नाही आहे. सुरुवातीला तर असंही काय 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा आपल्याला त्याचा काही यूजच नसतो, त्यामुळे ते पण घेतलेले नाही आहेत. सो शॉपिंग करताना उगाच इकडचे तिकडचे व्हिडिओज बघून हे लागतंय ते लागतंय असं करून अजिबात जास्त वस्तू घेऊन ठेवू नका. जे काही आहे बेबी झाल्याच्या नंतर थोड्याफार वस्तू तुम्ही घेऊ शकता की ज्या अगदीच इसेन्शियल आहे, खरंच त्याची गरज वाटतीये का असं समजेल तेव्हाच त्या वस्तू खरेदी करा. उगाच खरेदी करून बॅगमध्ये भरून तिथे बॅग घेऊन जा मोठीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि परत रिटर्न आणावी लागेल, असं काही करू नका. सो याच्यात सुद्धा माझ्याकडून जर कुठल्या वस्तू राहिलेल्या असतील आणि तुम्हाला जर माहिती असेल की हे राहिलं आहे तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अजून काय काय ह्याच्यात ठेवलं गेलं पाहिजे. मला जे जे माहिती होतं ते मी त्याच्यामध्ये पॅक केलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की सांगा. थँक्यू.